महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बोपोली येथील आध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। दरवर्षी श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आध्यात्मिक वारकरी सांप्रदायिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन श्री क्षेत्र बोपोली शिवचंद्र मौलेश्वर या ठिकाणी 5 मे ते 16 मे दरम्यान करण्यात आले होते। अतिशय उत्तम पद्धतीने शिबिर संपन्न झाले। यामध्ये 50हून अधिक मुले शिक्षण घेत होती। शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन संपन्न झाले। यावेळी भाकरवड, देहेन, चरी, शहाबाज, पोयनाड, ताळाशेत, नवेनगर, कोलघर, श्रीगाव आदी परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10 दिवस चाललेल्या या शिबिरात प्रार्थना, हरिपाठ, भजन, कीर्तन, पखवाज वादन, गायन, व्याख्यान आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच शिबिरात सर्व वारकरी मुलांना आपला महान असलेल्या महाराष्ट्र, पुण्यपवित्र भारत देश, संतविचार परंपरा, आपले जीवन कृतार्थ व्हावे यासाठी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला दिलेला हरिपाठ, श्रीमद भगवद्गीता, रामरक्षा, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, गणेश स्तोत्र हे सर्व समजावे, आकलन व्हावे। तसेच आपली संस्कृती, आपला धर्म, आपला देव देवता, याचबरोबर आपण आपल्या जीवनात आईवडिलांना देवतेचे स्थान कसे द्यावे, लहान थोरांचा आदर कसा करावा, एक निर्व्यसनी आणि आदर्श जीवन कसे जगावे, आपले आचार, विचार आणि कृती यात बदल कसा करावा या हेतूने आध्यात्मिक शिबिराचे आयोजन प्रतिवर्षी करण्याचा उद्देश असतो आणि तो सफल व्हावा याकरता बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते, असे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण अमित महाराज म्हात्रे यांनी सांगितले। या आध्यात्मिक वारकरी संस्कार शिबिराला विशेष सहकार्य म्हणून संजय जोशी, भास्कर पाटील, शेखर पाटील, संदेश पाटील, हरिभक्तपरायण शशिकांत महाराज पाटील, हरिभक्तपरायण महेंद्र महाराज जुईकर, हरिभक्तपरायण नथुराम महाराज कुठे, हरिभक्तपरायण दर्पण महाराज सुजित म्हात्रे, अमित पाटील व जीवन पाटील, गोरखनाथ पाटील आदींसह सर्व बोपोली ग्रामस्थ, भाग परिसरातील भाविक मंडळी तसेच आचार्य म्हणून मोफत सेवा दिली ते चंद्रकांत जुईकर, ताळाशेत, अनंत भालेकर, नवेनगर यांनी विशेष सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। महाराष्ट्र सुपरफास्ट